सगळ्यांना नमस्कार. झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे हा काही चाललंय तर होय निघाला का जा. तर अजून काय घरातलं मी त्यांच्यापुरतं स्वयंपाक ती केला. अजून काय स्वयंपाक बिपाक काही केला नाही, काहीच नाही. एक बाय बाय करते आणि मला वाटलं काहीतरी व्हिडिओ मध्ये बोलताना म्हणून मी त्यांना हाक मारली तर दाखवा म्हणलं. हंड्यातलं पाणी पिऊ नको आता, हंड्यातलं खाली ठेव हंडा. तर निवांत बसली आता, लय टेन्शन सवाला. मला पण आता बरं वाटतंय होतंय. नको ना पाणी, मला नकोच पाणी, मी नाही पाणी पिया. तर गवारी शेंगची नीट करते. रोज उठलं का कालवण काय करावं, भाजी काय करावं असं त्यांना फरसाणाचं कालवण करून दिले. आणि ते म्हणलं जरा येडबीड लागले का काय तुला, सगळ्यात चिकोलच होईल फरसाणाचं. म्हणलं खाऊन जातो, बरं म्हणलं खाऊन जा. परत अजून काय मनात आलं काय माहिती, परत म्हणलं एक चपाती बा आणि बाण चपाती काय ते फरसाणाचं कालवण. तर हे पण केलं. आणि सकाळ सकाळ रतायला फोन लावला. रताई पडले आजारी वाटतं, काल सलाईन लावलं. कारण का मला पण रात्री मोठ्या जाऊबाईचा फोन आलता, पुण्याला आहे का नाही त्यांचं ते त्यांना हे. कारण का मी पण ह्याच राड्यात होते, मग मला काही कळलंच नाही की म्हणजे मी फोनच कोणाला लावला नाही दादाच्या राड्यात असल्यामुळं, आजारी असल्यामुळं. नाहीतर मी लावत असते रतायला फोन, पण लावलाच नाही. मग सकाळ सकाळ आधी म्हणलं पहिलं लावावं फोन, त्यांना बरं आहे का विचारावं. आणि तवर आमच्या नवऱ्याची गडबड, उरकन 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 उरक. मग तेवढ्यातनंच केलं आणि हे केलं. म्हणलं ठेवू का, म्हणलं ठेवते. घ्या म्हणलं काळजी येते, या म्हणलं इकडं. तर म्हणते त्या नको आता अजून कशाला 2 दिवसासाठी, तेवढंच. अरे तेल बिल लावायचं, आंघोळ केली तर याचं तोंड बघा असं सुजलंय. कुरकुराने त्यानं तर लय आजारी पडतात आता. कोणी म्हणाल काय म्हणजे हे तर तोंड का सुजलं असेल बरं, काय माहिती काय सुजलं. तर मी याला काय कुरकुर दिली नव्हतं, त्याने चालला. त्याचा बाप म्हणला दे त्याला खाऊ दे, आता त्या तोंडाला चव नसेल म्हणून आता एक कुरकुरेचा पुडा आणलाय आणि खा म्हणलाय, है ना. तर तुम्हाला दाखवते हे जे डोक्यात लागलेलं, त्या डोक्यामुळे त्याला इतका त्रास. इथं हवा एवढं म्हणजे आता काही दिसणार नाही कॅमेरा. तर रात्री माझ्या हातावर त्याने मुंडका ठेवला होता. सर तिकडे जा, सर व्हिडिओमध्ये दिसत नाही ते सर. आणि दणकेनं आदळलं. ती 1 तासभर तर रडत होता की माझं डोकं सरळ कर माझ्या डोक्याला. तर नेमकं इथंच लागलेलं आहे त्याच्यामुळं तर मला तर लई भीती वाटते. आणि आता आपली अडचण आहे की आता यांची पगार पुस्तक तर काय दवाखाना म्हणलं त्याचं काहीतरी आता डोक्याचं आहे म्हणल्यावर काम काहीतरी म्हणलं ते काहीतरी करते ते ना, तपासते ते डोकं, ते काय आपल्याला येत नाही म्हणायला ना, काय नाही. तर ती करावं म्हणलं. आता ह्याच्या काय माझं डोकं चाललं नाही, काय मला बोलावं ते सुद्धा कळलं नाही, सुधरा नाही. काल तर ह्याच्या टेन्शनमुळं मी इतकं आजारी पडले होती. काल दिवसभर मी झोपूनच होती. आता परवा दिवशी कपडे राहिले ती, कालचे कपडे राहिले ती, आज सकाळी उठली बळत त्यांच्या परत मी चपात्या केल्या, भाजी केली. आणि तो का हाय असा राहिला आहे माझा किचनवर, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती, काय सुद्धा केला नाही. डायरेक्ट म्हटलं तुम्हाला सांगावं आणि बसले इथं बघा. आता आईचा फोन येतोय मला.